नमस्कार मंडळी, मी सुषमा. तर वेट लॉस करायला सुरू केले पण काय पिऊन उपयोग नाही आहे. त्यासाठी कृती पण करायला लागणार आहे. त्यासाठी आजपासून मी थोडंसं चालायला सुरुवात केली आणि ह्याला पण म्हणलं माझ्यासोबत व्यायाम कर. तर तो सायकल घेऊन आला आणि म्हणला मी सायकलीवर व्यायाम करतो. बरं म्हणलं कर. मग चालतच होते ना, तर तोपर्यंत शेजारच्या मावशी त्यांनी शेकोटी बनवली होती. तर त्या म्हणल्या ये शिकायला. तर त्यांनी त्यांच्या गायांसाठी शेकोटी बनवली होती. त्यांचं म्हणणं असं आहे की गायांना पण थंडी वाजते, त्यामुळे त्यांनी शेकोटी बनवली होती. पांढरी आहे ती भिंगरी आणि तांबडी आहे ती बांडी आणि ही आहे कुशी. कुशी तशी गरीब आहे, मारत नाही, त्यामुळं ना तिच्याजवळ जायला काय वाटत नाही. त्या दोघींची जरा भीतीच वाटते. त्यानंतर तिथून घरी आले, माझं आवरून घेतलं आणि माझी वेट लॉसची ड्रिंक घेतली. ही ड्रिंक इतकी घाण आहे ना, मग काय करणार आता. वेट कमी करायचं म्हणल्यावर घ्यावंच लागणार आहे. श्रवणला म्हणलं तुला थोडं प्यायचं का, तर नको म्हणला तो, तूच पी. त्यानंतर स्वयंपाक करायला घेतला. तर स्वयंपाकात आज तांदूळशाची भाजी बनवणार होते. ही गावाकडून आलेली भाजी होती. तोपर्यंत मावशी बघा एवढा मोठा भोपळा घेऊन आला. मला वाटलं आता हा भोपळा काय निबर आहे काय की, म्हणून कापून बघितला तर कवळाच होता. त्यानंतर लगेच तांदूळशाची भाजी करायला घेतली. ही भाजी करायला सोपी आणि खायला तर इतकी छान लागते ना. ही एक रानभाजी आहे. लहान मुलांना तर खूपच आवडते. माझ्या मुलांना आवडते म्हणून मी ही सारखी बनवते. झाली भाजी तयार आपली. ह्या दोघांना शाळेत जायचं होतं तर ह्यांचं आवरलं आणि ह्या दोघांसाठी शिरा बनवला होता नाश्त्यानं. आणि हा चहा म्हणजे ना, इतक्या वेळ काम केलेलं त्याचं रिलॅक्स आणि इथून पुढं काम करण्यासाठी एनर्जी याच चहाने येते. त्यामुळे हा चहा तर कंपल्सरी घ्यावाच लागतो. त्यानंतर घरातली सगळी कामं आवरून घेतली आणि लगेच बघा कामं आवरली की पाणी आलं म्हणून पाणी भरून घेतलं. सगळी पाण्याची भांडी घासून मस्त असं पाणी भरलं आणि जेवण केलं. व्हिडिओ कसा वाटला ना कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.